मुद्दा रोजगार निर्मितीचा आणि आपल्याकडे दोन उद्योजक आहेत जे खरं तर रोजगार निर्मिती करतात. त्यांच्या काय अपेक्षा आहेत आणि मला घैसा सर तुम्हाला एका सामान्य माणसाला पडलेले सगळे प्रश्न विचारायचे ते म्हणजे सतत ज्या बातम्या येतात, मग युरोपियन युनियनशी असलेलं करार असेल, ट्रम्प देणार ज्या धमक्या देतात त्या सगळ्या असतील, त्या सगळ्या पार्श्वभूमीवर उद्योग क्षेत्र आजच्या अर्थसंकल्पाकडे कसं बघतंय आणि काय अपेक्षा ठेवतंय? धन्यवाद. पहिला प्रथम जिओपॉलिटिकल सिच्युएशन खूप व्होलटाईल आहे. वुका म्हणतो ज्याला आपण, त्याला ॲम्बिग्युअस आहे. आणि अशा ह्याच्यामध्ये उद्योगाकडनं मेन एक्सपोर्टर्सचं जर का बघितलं तर अमेरिकेचा भाग जरी आपला 17% असला पूर्ण एक्सपोर्टचा, तरीसुद्धा एक परिणाम त्याचा खूप झालेला आहे, स्पेशली जेम अँड ज्वेलरी इंडस्ट्रीवर किंवा ॲपरल इंडस्ट्रीवर. तर माझ्या मते हे युरोपियन किंवा इतर देशांमध्ये जे आपले करार होत आहेत किंवा UK बरोबर झालं आहे त्याचा फायदा खूप होईल. माझ्या मते बऱ्याचशा देशांनी ज्या प्रकारे रिॲक्शन दिली त्यापेक्षा आपली रिॲक्शन खूप वेगळी होती आणि जी जास्त समर्पक होती असं मला स्वतःला वाटतं. त्यामुळे जरी आत्ता उद्योगाला थोडासा फटका बसला असला तरीसुद्धा येणाऱ्या काळामध्ये मला वाटतं त्याला कॉम्पेन्सेट केलं जाईल आणि तोपर्यंत कदाचित अमेरिकासुद्धा लाईनीवर येईल आणि आपले एक्सपोर्ट परत चालू होतील. आणि मला असं नेहमी वाटतं की भारतीय उद्योजक हा जुगाडवाला आहे, त्यामुळे तो आता अमेरिकेने डायरेक्ट आपल्याकडनं जरी 50% जुगाड चालू होईल आणि त्याच्यामध्ये आपण माहीर आहोत खूप, आणि तसं सुरू झालं आहे ट्रान्सशिपमेंटमध्ये म्हणा किंवा व्हॉट एव्हर वे इट इज. म्हणजे आजच्या अर्थसंकल्पात की जुगाड करायची वेळ येऊ नाहीये, पण ह्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी, हे स्पेशली तर युरोप बरोबर जे झालं आहे किंवा जपान बरोबर किंवा ऑस्ट्रेलिया बरोबर जे झालं आहे, न्यूझीलंड बरोबर झालं आहे, त्याच्यामध्ये मला वाटतं भारतीय उद्योगाला नक्की फायदा होईल. एक आणखीन जास्त चांगला फायदा असा होईल की या देशांकडे आपण आतापर्यंत सिरियसली बघितलं नव्हतं एक्सपोर्टला, ते आता आपोआप कंपल्शननी बघायला लागलं आहे आणि तेव्हा त्यांच्याकडे एक्सपोर्ट वाढेल. त्याच्याबरोबर US क्लिअर झाल्यानंतर परत तो एक्सपोर्टचा फायदा होईल. त्यामुळे टेम्पररीली आत्ता सध्या त्याला फटका बसला असेल पण पुढे बसणार नाही. पण त्याहीपेक्षा मला मते जास्त महत्त्वाचं आहे की उद्योग क्षेत्र सध्या भांडवली खर्च करत नाही आहे आणि त्यामुळे सरकार किती भांडवली खर्च करतोय आणि ती शिस्त कशी येते आणि त्याच्यापासून रोजगार निर्मिती किती जास्तीत जास्त होईल ते बघणं महत्त्वाचं आहे. इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं चाललंय जे उद्योगाला अतिशय आवश्यक आहे. डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं चाललंय त्याचाही फायदा उद्योगाला होतोय. पण हा खर्च कायम ठेवून त्याचा आणखीन विकास होणं आणि त्याच्याकरता सप्लाय चेन म्हणा तुम्ही किंवा वेअरहाऊसिंग म्हणा या गोष्टींचा फायदा जर का उद्योगाला मिळाला त्याच्यावरचा निधी वाढवणं हे महत्त्वाचं आहे. एक जाता म्हणजे शिक्षण खर्च आणि ह्याच्यावर मला एक सूचना करायची वाटते, कारण मी IT इंडस्ट्रीत येतो, की आता जे डिजिटल मनी नावाचा जो प्रकार चालू केला आहे त्याच्यामध्ये ह्या तुम्ही ज्या गुडीज देता म्हणजे लाडकी बहीण योजना म्हणा किंवा अशी, तर हे जर का त्यांना फक्त मेडिकल खर्च करता किंवा शिक्षणाकरता दिलं तर डिजिटल मनी तर्फे हे तुम्हाला मॉनिटर करता येतं की मला जे पैसे मिळतात लाडकी बहीण योजनेखाली ते जर का मला मेडिकल करताच खर्च करायचं असेल तर त्या बाईला किंवा भगिनीला ते फक्त मेडिकल करताच खर्च करता येतील. 2% खर्च पण वाढेल, 2% कॉन्ट्रीब्युशन वाढेल, शिक्षणाकरता वाढेल, त्याचा फायदा जास्त होईल. नाही, हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. डिजिटल मनीचा जो मुद्दा दीपक घैसासांनी मांडला त्याच्यामध्ये एक करता येईल की मुळात याच्याबाबतचा धोरणात्मक निर्णय झालाय, आता फक्त तपशिलात्मक घ्यायचा आहे. कारण जेव्हा डिजिटल रुपया लॉन्च केला त्यावेळेला रिझर्व्ह बँकेने आणि केंद्र सरकारने वारंवार असं जाहीर केलं होतं की याची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी केली जाईल आणि विशेषतः जे सरकारकडनं आपल्याला टॅक्स रिफंड मिळतो किंवा विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळते किंवा मेडिक्लेमचे पैसे मिळतात त्याची सुरुवात आपण डिजिटल रुपयापासून करू. याची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली की दीपक घैसास म्हणतात ते होऊ शकतं. ऍक्च्युली आपण उद्योग क्षेत्राबद्दलच बोलत होतो. घैसा सर IT क्षेत्राशी संबंधित आहेत आणि तुम्ही म्हणजे ज्याला आपण म्हणू की काहीतरी निर्मिती करणं अशा पद्धतीचा जे क्षेत्र आहे त्या क्षेत्राशी संबंधित आहे. तुमची काय अपेक्षा आहे आज? धन्यवाद भारती. मला एक सांगायचं आहे की कुठलेही विकसित देश असतील, चीन, आपल्या पुढच्या ज्या महत्त्वाच्या आर्थिक व्यवस्था आहेत, अमेरिका असेल, जर्मनी असेल, या विकसित देशांचा आर्थिक गाभा जो आहे तो उत्पादन क्षेत्र आहे. कारण आर्थिक व्यवस्था जर सुधारायची असेल आणि रोजगार निर्मिती, कुठल्याही जास्त लोकसंख्या असलेल्या देशामध्ये रोजगार हा फार महत्त्वाचा असतो. तर उत्पादन क्षेत्रामध्ये आमच्या भरपूर अपेक्षा आहेत. आपण आता कुठे 12-14% आहोत. आपलं नॅशनल ॲम्बिशन जवळपास 25% आहे. मग आपण मागच्या काही वर्षामध्ये 1-2% पुढे वाढलेलो आहोत. आपल्याला जवळपास आता 10% वाढायचंय. तर त्यासाठी आपल्याला खूप साऱ्या अर्थसंकल्पातनं अपेक्षा आहेत. त्यापैकी एक नंबरची माझी अपेक्षा अशी आहे की PLI, PSI स्कीम याच्यामध्ये काहीतरी आणखी चांगल्या वाढी होतील. SME लेड
कारण कुठल्याही विकसित देशाचं जर्मनीमध्ये 90% आर्थिक व्यवस्था जी आहे ती एसएमई तर्फे SMEs, चालते, हां. सूक्ष्म व मध्यम उद्योगातर्फे चालते. तर यासाठी सुद्धा काहीतरी एसएमई लेड आपल्याला काहीतरी इन्सेंटिव्ह या अर्थसंकल्पात मिळतील. तिसरा, आपल्याला जे आयात निर्यात जी तूट आहे त्याच्यामध्ये आपल्याला नक्कीच सुधारणा करायची आहे. त्यासाठी आपल्या कस्टम रिलेटेड काही नवीन स्कीम येतील, आम्हाला सोयीस्कर होतील असं, कारण बऱ्याचशा अडचणी असतात आपल्याला जे काही ड्युटी ड्रॉबॅक भेटण्यासाठी वगैरे, ते जरा सोयीस्कर करण्यासाठी आणखी काय करता येईल यावर नक्कीच माझ्या बऱ्याचशा अपेक्षा आहेत. मी जसं सुरुवातीला म्हटलं की म्हणजे दोन्ही उद्योजकांना हा प्रश्न आहे की या गोष्टी तर असतातच की आम्हाला पायाभूत सुविधा हव्यात, बाकीच्या गोष्टी हव्यात, पण परमिशन्स हा नेहमी मुद्दा असून गेले 2-3 अर्थसंकल्प आपण बघतोय की त्या दृष्टीने मग एखादा सोपा फॉर्म असणं किंवा ते वन विंडो सिस्टीम असणं वगैरे, तर त्यातही तुम्हाला अजून काही अपेक्षा आहेत? आहेत ना, नक्कीच. आपण पाहिलं तर बाहेर देशातल्या परकीय गुंतवणूक वाढवण्यासाठी त्यांना सिंगल विंडो क्लिअरन्स, ईज ऑफ डुईंगचा आपला जो काही क्रमांक आहे तो वर गेला पाहिजे. आणखी सुद्धा युरोपियन देशांमध्ये असं बघितलं जातं की भारतामध्ये टुरिझम किंवा येऊन पैसे स्पेंड करणं सोपं आहे, पण पैसे कमवणं फार अवघड आहे. कारण भारतामध्ये गेल्यानंतर जमिनी मिळणं, उद्योग उभा करणं, स्थानिक ज्या काही समस्या आहेत त्या सुटणं फार अवघड आहे. तर ईज ऑफ डुईंगचा जो काही इंडेक्स आहे तो नक्कीच आपला चांगला वाढला पाहिजे. खरं तर उद्योग क्षेत्राशी संबंधित हे सगळे विषय होते. सगळ्यात महत्त्वाचं क्षेत्र म्हणजे कृषी क्षेत्र. देवाणकर सर, जे मी वाचते